उपाध्यक्ष आकाश शंकुळकर यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। खूपच सुंदर शॉट आणि 2 रन संतोष कदम यांच्या शॉटसाठी 2 रन आलेले आहेत। तसेच अजून एकही बॉल झालेला नाही आहे। 5 रन झालेले आहेत। तसेच तुषार पुढील बॉल साठी तयार आहेत आणि हा स्ट्रेट ड्राइव्ह संतोष कदम यांच्यातर्फे स्ट्रेट ड्राइव्ह मारण्यात आलेला आहे। प्रशांत पोपळ यांचे सत्कार आपल्या मंडळाचे कार्यकर्ते गणेश पुजारी यांच्यातर्फे करण्यात येत आहे। नो बॉल, अंपायरचा इशारा नो बॉल +1। ओके, सोनू दुबे लालबागचे डीआरडी ग्रुप यांचे अध्यक्ष सोनूभाई दुबे यांचे इथे आगमन झालेले आहे। डीआरडी ग्रुपचे अध्यक्ष सोनूभाई दुबे यांचे इथे आगमन झालेलं आहे। आपण वेळात वेळ काढून मंडळाला वेळ दिल्या त्याबद्दल आपले खूप खूप आभार। सोनूभाई दुबे, सोनूभाई किंग यांना, सोनूभाई दुबे यांना लालबागचे किंग असे ओळख। कृपया 1 मिनिट गेम शॉट स्टॉप करावे, तिकडे फटाकडे लावण्यात आलेले आहे। सोनूभाई दुबे डीआरडी ग्रुप याचे अध्यक्ष सोनूभाई दुबे यांचे इथे आगमन झालेले आहे। ते खूप खूप धन्यवाद। यांच्यातर्फे जोगेश्वरी माऊली प्रीमियर लीगला सहकार्य केल्याबद्दल आपले खूप खूप आभार सोनूभाई दुबे। सोनूभाई दुबे हे लालबागचे समाजसेवक तसेच सर्वेशभाई देसाई यांचे इथे आगमन झालेले आहे। चला मॅचला सुरुवात करावी। अध्यक्ष सोनूभाई दुबे ना डीआरडी ग्रुप। सचिन भाई असं भाई भाई ते मी बोलतो ते टाकायचे मी बोलतो भाऊ तू पुढचे नाव आणि भाई टाक। लिया डीआरडी ग्रुपचे अध्यक्ष लालबाग सोनूभाई दुबे यांचे इथे आगमन झालेले आहे। तसेच इतर मान्यवरांचेही हार्दिक स्वागत। काळ चौकीच्या महागणपती अध्यक्ष श्रीनाथदादा पराड त्यांचं लिहिणं त्यांनी पुढे नाव दे। काळ चौकीचे महागणपतीचे अध्यक्ष ना डीआरडी ग्रुपचे। हां ते फक्त काळ चौकीच्या अध्यक्षांचं नाव लिहिले बोलतो ते सोनूभाई दुबेचं नाव नाही लिहिलंय ना। नाही मी लिहितो ते। तसे तुषार पुढील गोलंदाजीसाठी तयार झालेले आहे आणि हा अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा। स्ट्राईकवर आहेत आपले नावाजलेले प्लेयर संतोष कदम, हे खास पुण्यावरून आपली माऊली प्रीमियर लीग खेळण्यासाठी इथे आलेले आहे।
तसंच ग्राउंड एक मिसफील्ड झालेला आहे, त्यामुळे एक एक्स्ट्रा व्यतिरिक्त रन भेटलेला आहे सम्राट यांना, माऊली सम्राट या टीमसाठी. आणि हा 1 रन साठी चोरलेला आहे, मिसफील्ड झाली आणि 1 रन एक्स्ट्रा भेटलेला आहे जोगेश्वरीची माऊली सम्राट संघाला. तसेच खूपच सुंदर फलंदाजी करताना संतोष कदम, शिलेदार यांच्यातर्फे भरपूर मिसफील्ड होत आहे. लालबाग DID ग्रुपचे अध्यक्ष सोनू भाई दुबे, तसेच रविभाई जैन, नितीनभाई मानद, सागरभाई संगम, तसेच मुंबईतील नावाजलेलं गणपती मंडळ काळ्या चौकीचा महागणपती या मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ दादा पराळकर, आपल्या लालबाग मधील नावाजलेले गणेश मंडळ काळ्या चौकीचा महागणपती या मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ दादा पराळकर, तसेच DID ग्रुपचे सर्व सदस्य, तसेच जसभाई यादव, मंचावर बसलेले सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आपण वेळात वेळ काढून मंडळाला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. लवेश पावसकर, नो कॅन्सल करण्यात आलेला आहे. स्कोर बोर्ड 1च रन आहे, त्याचा सिंगल रन आहे, नो प्लस नाही आहे. लवेश पावसकर हा पोरगा सकाळ बसून कंटिन्यू खेळ धडपडत बॉलिंग बॅटिंग इव्हन फिल्डिंग मध्येही खूप चांगली प्रदर्शन करत आहे. आपल्या सिंगल डबलच्या गेमच्या जोरावर त्यांनी आपल्या टीमला सेमीफायनलवर पोहोचवलेला आहे. तसेच स्ट्राईकवर विशाल थोरात, आणि हा कॅच ड्रॉप झालेला आहे, एक जीवनदान मिळालेला आहे विशाल थोरात यांना. गुड बॉलिंग लवेश. आपल्या माऊली प्रीमियर लीग मध्ये कोणी मोठे प्लेयर असं नाही, इवन आपल्या मंडळाचे लहान लहान पोरांनाही संधी देण्यात आलेली आहे. सगळ्या लहान पोरांना आतापर्यंत संतोष कदम यांच्या तर स्ट्रेट 6. कितना हुआ रन अभी तक भाई? बाबू तू कॅच ड्रॉप झालेले आहे. नो ओव्हर +2, टोटल 3 रन. आताचे टोटल 3 रन. स्कोर कार्ड आपण अपडेट करावे. व्हाईट बॉल नाही 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 नाही. इथे संतोष कदम यांनी स्पोर्ट्समॅनशिप दाखवत जे अंपरनी व्हाईटचा इशारा दिलेला ते कॅन्सल करत त्यांनी चांगली स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आहे. दोन ओव्हर मध्ये 32 रन झालेले आहे. नेक्स्ट बॉलर मनीष बडत, स्ट्राईकवर आहे विशाल थोरात. आणि हा पहिलाच बॉल स्ट्रेट. कॅच ड्रॉप झालेली आहे विशाल थोरातची. या इनिंग मध्ये सेकंड कॅच ड्रॉप झालेली आहे. शिलेदार तर्फे भरपूर मिसफिल्डिंग होत आहे.
आपण सेकंड सेमीफायनल खेळत आहोत शिलेदार. कृपया मिस फिल्डिंग टाळा, अन्यथा आपले फायनलचे स्वप्न राहून जाईल. पुढील बॉल साठी तयार आणि हा गुड फिल्डिंग 6 वरती. नो बॉल, नो +2, टोटल 3. गेले ना, 6 आहे ना, 6 रन आहे. आताचा नो बॉल नाही आहे, नो कॅन्सल करण्यात आलेला आहे अंपराकडून. तसेच आमचे अंपायर्स जितू दादा, रोहन भाई हे सकाळ बसून मॅच चालू आहे तो तेव्हापासून अंपायरिंग करत आहे. तसेच आपले महेंद्र दादा केळकरी, अच्छा आपले जोगेश्वरी 60 अकाउंटचे अकाउंट होल्डर ऋषभ भाऊ गुप्ता यांचेही इथे स्वागत झालेले आहे. ओ 2 रन. खूपच सुंदर बॉलिंग आणि हा क्लीन बोल्ड. विशाल थोरात जे चांगलं खेळत होते त्यांना मनीष भडद यांनी क्लीन बोल्ड केलेला आहे. तसेच अक्षय भाऊ कृपया स्टेजवर या. आपले कबड्डी प्लेयर अक्षय भाऊ कृपया स्टेजवर या. और राहुल गुप्ता सर पे स्ट्रेट 6. $53 झालेला आहे टोटल स्कोर. योगेश्वरी माऊली सम्राट यांचे टोटल स्कोर झालेले आहे 53. तसे आपले स्ट्राइक वर असणारे संतोष कदम आज खास आपले माऊली प्रीमियर लीग खेळण्यासाठी पुण्यावरून आलेले आहे आणि तसेच आज रात्रीची त्यांची तिकीट आहे. उद्यापासून त्यांना जॉब जॉईनिंग करायची आहे. आणि हा वाईट बॉल. संतोष दादा कदमचं म्हणणं आहे आम्ही ट्रॉफी घेऊनच जाणार पुण्याला. आणि हा स्ट्रेट 6 संतोष कदम यांच्यातर्फे स्ट्रेट 6 मारण्यात आलेला आहे. ओ गुगली बॉल. सागर शेट्टी यांच्यातर्फे गुगली बॉल आणि संतोष कदम यांना फसवण्यात आलेला आहे. Calm down. Calm down. आणि हा मिनी हेलिकॉप्टर शॉट राहुल गुप्ता यांच्यातर्फे मिनी हेलिकॉप्टर शॉट मारण्यात आलाय.
कृपया अंपर चेक करावे. 2 रन गेलेले आहे. 2 डिक्लेअर आहे. आताचे 2 डिक्लेअर आहे. आणि फक्त 1 रन आलेला आहे या ओव्हरमध्ये, सॉरी या लास्टच्या बॉलमध्ये. संघाचे टोटल स्कोर झालेले आहे 3.4 ला 64. आतापर्यंतचे हायेस्ट स्कोर आहे 64. जोगेश्वरी माऊली सम्राट या संघातर्फे. आणि हा स्ट्रेट 6 संतोष कदम यांच्यातर्फे 6. टोटल 70 रन झालेले आहे. शेवटचा बॉल राहिलेला आहे. आता संतोष कदम काय शेवटच्या बॉल मध्ये काय करतील याची उत्सुकता आहे. ओ गुड बॉल, गुड यॉर्कर बाय सागर शेट्टे. आणि हा दुसरा रन चोरण्याचा प्रयत्न. तिकडे डॉट केलेला आहे सागर शेट्टे आणि तिकडे बॉल डॉट केलेला आहे. तर फक्त एकच रन, टोटल एकच रन आहे आता. टोटल 70 रन. सम्राट 71 रन मारलेले आहेत आणि 72 रन विन आहे. वेल प्लेड शिलेदार्स. पाणी पाहिजे का त्यांना सुरत? अंपायर लोकांना देऊन टाक ना आता. कृपया ग्राउंड अंपायरना पाणी द्या. मॅच चालू झालेली नाही. तीन दे ना उधर लोक पहिले अंपायर लोक. लवकरात लवकर आपले बॅट्समॅन पाठवावे. सुरुवात करावी. फायनल खेळायचे आहे. अन्यथा फायनल मध्ये सुपर ओव्हर खेळावी लागेल आपल्याला. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी खेळाडूंनी. शिलेदार्स आपले बॅट्समॅन लवकरात लवकर पाठवा. हा विकी 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 चालू करू. फक्त एकटा येणार ना. महेश सूर्या हॅलो. महेश भाई सूर्यवंशी आमच्या मंडळाचे हितचिंतक तसेच समाजसेवक यांचे इथे आगमन झालेले आहे. महेश भाई सूर्यवंशी. कृपया मॅचला सुरुवात करावी. फायनली बाकी आहे अजून. आपले मंडळाचे हितचिंतक तसेच समाजसेवक महेश भाई सूर्यवंशी उर्फ डी भाई यांचे इथे आगमन झालेले आहे. बिग लाईन फाउंडेशनचे उपाध्यक्ष डी भाई यांचे इथे आगमन झालेले आहे. धन्यवाद. तसेच पुढील गोलंदाज. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. पुढील गोलंदाज विशाल पटकरे. तसेच सागर स्ट्राइक वर सागर शेट्टे. आणि हा 1 रन नाही. हॅलो
आणि नॉन स्ट्राईक वरती रनआउट झालेला आहे. पुढील बॅट्समॅनचं नाव सांगा मला. काय याचं नाव काय? हे तुषार ना. तसेच पुढील फलंदाज तुषार एक ग्राउंडवर आलेले आहेत. विशाल फटकरे यांनी आतापर्यंत खूप सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. ते पार्ट टाइम बॉलर असून सुद्धा ही आतापर्यंत भरपूर चांगली त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. कंटिन्यू सकाळपासून ते आपल्या टीमसाठी गोलंदाजी करत आहे. तसेच सागर शेट्टे यांनी आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. यांच्या आधीच्या मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच खूपच सुंदर शॉट, परंतु फक्त एक रननी संतुष्ट व्हावा लागेल शिलेदार यांना. खूपच चांगली फिल्डिंग आणि फक्त एक रन देण्यात आलेला आहे. संतोष कदम यांच्या कॅप्टनशिप खाली टीम आतापर्यंत सेमीफायनल पर्यंत पोहोचलेली. आणि हा एक रनचा शॉट सागर शेट्टे यांच्यातर्फे. दोन बॉल बाकी आहेत, फक्त 4 बॉल झालेले आहेत. आणि हा नेक्स्ट बॉल ओ शॉट हुकला आहे. सागर शेट्टे यांचा शॉट हुकला आहे. एक रन ने त्यांना संतुष्ट व्हावा लागेल. एक रन आणि ओव्हर समाप्त. टोटल पहिल्या ओव्हरला 8 रन आलेले आहे फक्त. तसेच पुढील गोलंदाज राहुल गुप्ता. आणि त्यांचा पहिला बॉल लेग साइडला मारलेला आहे. इथे एक मिसफील्ड झाली, त्याचा भुगतान 2 रननी करण्यात आलेला आहे. बॉलर राहुल गुप्ता. अंपरचा इशारा नो बॉल आणि हा बॉल आकाशावरती उडेल आलाय. मिसफील्ड आणि हा अंपरचा रनआउटचा इशारा. सागर शेट्टे मंडळाचे टीमचे मेन प्लेयर सागर शेट्टे हे बाद झालेले आहे. पुढील बॅट्समॅन लवेश पावसकर. लवेश पावसकर यांनी सकाळपासून आपल्या गेमने सगळ्या ऑडियन्सला प्रभावित केलेला आहे. कंटिन्यू आपल्या टीमसाठी प्रत्येक मॅच मध्ये तो काही ना काही बॉलिंग इव्हन फिल्डिंग नाही तर बॅटिंग मध्ये आपली कमालगिरी दाखवत आपल्या टीमला सेमीफायनल पर्यंत पोहोचवलेला आहे. लिटरली एका मॅच मध्ये त्यांनी सिंगल डबलच्या गेम मध्ये त्यांनी 39 रन बनवून आपल्या टीमला एक मॅच जिंकवलेला आहे. त्याच्यामुळे ते आज सेमीफायनल खेळत आहे. नो बॉल अंपायर नो बॉल. सो आणि हा मिस फिल्डिंग.
पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि हा 1 रनने संतुष्ट व्हावा लागेल. गुड शॉट, नाइस फ्लिक टू लेग साइड. आणि हा राहुल गुप्ता यांचा बॉल हलकासा स्विंग झालेला, परंतु तो वाईटच गेलेला आहे. लेंथ चुकलेली आहे राहुल गुप्ता तुमची, जरा आपली लेंथ टाका प्रॉपर आणि हा विकेट मिळवा. ओ परत वाईट. ओ एज लागली आणि कीपरकडे कॅच. आणि हा शिलेदारचा अजून एक विकेट गेलेला आहे. नेक्स्ट बॅट्समन आशिष. कृपया आता आलेल्या ऑडियन्सनी या लहान पोराच्या हाईट बघून हे करू नये. हे प्लेयर आता सकाळपासून हेच प्लेयरनी त्यांच्या टीमला आतापर्यंत सेमीफायनल पर्यंत घेऊन आलेले आहेत. या दोघं जे आता ग्राउंडवरती प्लेयर आहेत त्या दोघा टीम प्लेयरने मगाच्या मॅच मध्ये 39 रन बनवत आपल्या टीमला नजर लागली पोराला. जास्तच तारीफ केली, नजर लागली. सॉरी ब्रो. आणि आपले मंडळाचे एडिटर, व्हिडिओग्राफर सर्व काही. जोगेश्वरी माऊली मंडळाचे एडिटर, व्हिडिओग्राफर सर्व काही, सर्वस्व मल्टी टॅलेंटेड गाय विघ्नेश घोसाळकर हे आपले नॉन स्ट्राईक वरती आहेत. आणि हा लवेश पावसकरांचा 1 रनचा शॉट. विघ्नेश घोसाळकर यांनी जर 4 किंवा 6 मारला तर विकी शेट्टे यांच्यातर्फे. अरे यार तो चान्स हुकला, 2 रनाचा चान्स हुकला. डोंट बी अ सॅड, ट्राय नेक्स्ट मॅच. पुढील बॉलर सोहम बिरंजे आपली पहिली बॉलर टाकत. आणि हा तगडा शॉट लवेश पावसकर यांच्या तर्फे. ओ शिट, विकेट. वेल प्लेड बॉय. तो आपल्या टीमला सेमीफायनल पर्यंत घेऊन आलाच हीच मोठी गोष्ट आहे. नाराज होऊ नको लवेश, तुझ्यासाठी एक ट्रॉफी फिक्स आहे. आणि तसेच मंडळाचे दुसरे एडिटर शुभम मेस्त्री हे आपलं कामाचा पूर्ण अर्धा भार आपले दुसऱ्या एडिटर वरती टाकत असतात नेहमी. ओ दोघा एडिटरना, आपल्या मंडळाच्या दोघा एडिटरांना 6 किंवा 4 वरती विकी शेट्टे यांच्यातर्फे 2000चा प्राइज जाहीर झालेला आहे. विघ्नेश घोसाळकर आणि शुभम मेस्त्री. ओ 1 रनने संतुष्ट व्हावा लागेल. फोर किंवा 6 ना अजूनही ऑफर चालू आहे. विघ्नेश 4 किंवा 6च्या चक्कर मध्ये जाऊ नको, नाहीतर टीमला घुसवशील. आणि गद्दारचा टॅग लागेल ते वेगळं. आता ग्राउंडवर जे दोन्ही बॅट्समन बॅटिंग करत आहे, आपल्या मंडळाचे व्हिडिओ झाले किंवा कुठले पोस्ट झाले किंवा बॅनर झाले किंवा डीटीपी झालं, ऑल एडिटिंग हे दोघं पोरं आपले एंडने करतात. मंडळा काही एक दबाव पडू देत नाही.
कुठलाही सण असो आणि माऊलीचा सण असो किंवा इवन प्रीमियर लीगसाठी या दोघांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे एडिटिंगसाठी. एकही बॅनर किंवा एकही पोस्ट मंडळाला बाहेरून एडिट करून घ्यावा लागलेला नाही आहे. इवन जेवढेही बॅनर आज लागलेले आहेत ते दोघांनी मिळून एडिट केलेलं आहे. पुढील बॅट्समन कोण आहे? पुढील बॉलर खास वडोदरावरून मागवलेला आहे, सॉरी सुरतवरून, तन्मय सोलंकी. आमचे मंडळाचे कार्यकर्ते स्वप्नील पराडकर यांचे भांजे, खास यांच्या बॉलिंगसाठी त्यांना सुरतवरून मागवलेला आहे. आणि हा एक रन. मनीषसाठी काय प्राइस आहे की नाही? एक रन आहे. शुभम मेस्त्रीसाठी आताही ऑफर चालू आहे. 4 किंवा 6 ला 2000 आणि जास्त लांब मारलास तर मग प्राइस वाढूही शकतो. 2चे 5 ही होऊ शकतात. आणि 6 2000 लागू विकी शेट्टे. अरे रे 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 रे, बेटर लक नेक्स्ट टाइम. विकीची धगधग झालेली. ऑलरेडी 5 गेले आहेत, अजून 5. तसे जेही प्राइज विकीने डिक्लेअर केलेले याच्या आधी ते सगळे कॅश मध्ये देण्यात आलेले आहे. शुभम थोडक्यासाठी राहिलाय, देऊन टाक. आणि हा स्ट्रेट शॉट जाऊ दे रे बाबा, येऊ दे त्याला 2000. शुभम काय ते सेटिंग करून घे बाउंड्रीवरच्या प्लेयरशी. झालं, संपलं. कृपया पुढील मॅच साठी घाई करा, अन्यथा मग ओव्हर कमी करण्यात येईल किंवा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. याची पुढील फायनलिस्ट टीमनी नोंद घ्यावी. ओके, पुढील थर्ड प्राइज साठी जे प्राइज टीम डिक्लेअर होईल त्यासाठी जी मॅच होणार आहे 2 ओव्हरची मॅच होणार आहे. कृपया घाई करा, फायनली करायची आहे आपल्याला. 11 पर्यंत परमिशन भेटलेलं आहे. कृपया कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर. सुभेदार टॉस, जोगेश्वरीची माऊली सुभेदार टॉस विन झाले आणि त्यांनी फिल्डिंग चूज केलेली आहे. फायनल ओव्हर डिक्लेअर करा, किती ओव्हरची मॅच करायची आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. आकाश संगुळकर, आपण याची भान ठेवा जरा. विकी शेट्टे 3 ओव्हरची मॅच होणार आहे थर्ड रँक साठी आणि फायनल 4 ओव्हरची होणार आहे. प्लीज, अन्यथा फायनल पण नाही होणार. जर पोलीस आले तर मग ते पण नाही होणार. आपल्याला 11 11:30 पर्यंत जास्तीत जास्त मॅच संपवायची आहे. फुकट त्या स्पीकरवाल्याचे स्पीकर उचलून घेऊन जाणार. विकी शेट्टे काय ते सांगा लवकर, किती ओव्हरची? 3 ओव्हरची थर्ड प्राइज साठी मॅच होणार आहे, फायनल आहे. कृपया अंपायर्सनी याची नोंद घ्यावी. 3 ओव्हरची मॅच होणार आहे. याच्यानंतर सुपर फायनल साठी आपण सगळ्यांनी सज्ज राहायचे आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, बोगी वर्सेस राज, स्पार्टन वर्सेस सम्राट. आतापर्यंत पूर्ण प्रीमियर लीग मधले 2 बेस्ट टीम आहेत.